ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने नियोजन करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आले. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. सुपर अल निनो आणि मान्सूनच्या विलंबामुळे राज्यात निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री फडणवीसांनी आढावा घेतला. फडणवीसांनी बैठकीत अधिकाऱ्यांना कोणते आदेश दिले ते पाहूयात. ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी पुरेल एवढा साठा तयार ठेवा. यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्यानं पुढील वर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे पुढील वर्षाच्या ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल एवढा साठा जतन करा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलंय. या धोरणानुसार राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्यात येणार. ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास करण्यात येणार. विविध योजनांचं एकत्रीकरण करून धोरण राबवण्यात येणार. स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणीपुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन करण्यात येणार. योजना चांगल्या रीतीने राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येणार. आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणाले आहेत, असा दावा संजय राऊतांनी केलाय. शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहणार असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केलाय. मातोश्रीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन टायगर पॉवरफुल ठरणार की राऊतांचा दावा, या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. पण मातोश्रीवरील बैठकीत खासदारांनी आई भवानीची शपथ घेतली आणि साहेब आम्ही तुमच्या सोबत असल्याचं म्हटल्याचा दावा राऊतांनी केलाय. शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहणार असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली. साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली. ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे. संजय राऊत जर म्हणतायत की मुलांची देवाची याची शपथ घेतली, मग चिंता कशाला पाहिजे आपल्याला? हे वारंवार प्रेसच्या समोर येऊन त्या खासदारावर जो आक्षेप घेणं चालू आहे किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात जे उभं करणं चालू आहे ते थांबवलं पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही हे मी ठामपणे सांगेन. जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही. मातोश्रीचे दरवाजे सदैव सर्वांसाठी उघडे असतात. शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहतील, हा दावाही राऊतांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांनंतर मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. संजय राऊत मातोश्रीचे दरवाजे कायम बंद असतात आणि उद्धवजी ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात हे सांगणं म्हणजे या दशकातला सगळ्यात मोठा विनोद आहे. कॉमेडी सर्कस मध्ये हा विनोद सांगितला तर सगळ्यात जास्त लोक हसतात. शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंवर थेट वार करत खासदारांसाठी दरवाजे उघडे असल्याचं म्हटलंय. ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नसेल तर दरवाजे खुलेत असं सांगून सरनाईकांनी निमंत्रणच दिलंय. ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा असतानाच सरनाईकांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. अजिबात नाही. असं कशाला विचार करतील? उलट हे जे पक्ष फोडत्यात पैसे देऊन त्यांना जोड्याने मारतील आणि यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे. तर स्वतः उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केलेत. खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत. खासदार जर पक्ष सोडून गेलेच तरी कार्यकर्ते पदाधिकारी हे सोबत राहावेत यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व खासदार आपल्या सोबतच आहेत असं ईशान्य मुंबईच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
खासदार फुटणार अशा चर्चा असलेल्या मतदारसंघातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना खासदार आपल्याच सोबत आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातच खासदारांच्या बैठकीनंतर आता आमदारांचीही लिटमस टेस्ट होणार आहे. आता 22 जूनला आमदारांचीही बैठक बोलावली आहे. शिवालय या ठिकाणी उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे 22 जूनला किती आमदार उपस्थित राहतात तेही दिसेल. दरम्यान ऑपरेशन टायगरवर बोलताना आम्ही कुणाला बोलावलेलं नाही आणि कुणाशी संपर्कही साधला नाही असं मंत्री शिरसाट म्हणाले. सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याचे सुरे तयार करून ठेवले असते. बरं, दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं. हे दिल्लीचे घरगडी झालेले आहे. अंतर्गत असलेली बंडाळी, त्यांच्या अंतर्गत असलेला विरोध एकमेकांना, त्याचा तो परिणाम आहे. आणि त्यांनी ते स्पष्टपणे त्यांचे जे हावभाव जर पाहिले ते तुम्हाला लक्षात येतील. म्हणून आम्ही कुणालाही ना बोलवलेलं आहे ना त्यांच्याशी संपर्क साधला. ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ठाकरेंच्या नेत्यांकडून खासदारांशी संपर्क साधला जातोय. सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक संपर्क साधला जात आहे. खासदारांची मतं जाणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली जाणार आहे. शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये. शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचं मत महायुतीच्या उमेदवारालाच पडलं पाहिजे. सातारा सांगली विधान परिषदेसाठी उपमुख्यमंत्री शिंदेनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना हे आदेश दिले. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीकडनं धैर्यशील कदम हे उमेदवार आहेत. सातारा सांगली विधान परिषदेचा महायुतीमधला वाद अखेर मिटलाय. शिंदेनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना दिलेल्या आदेशानंतर हा वाद मिटलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शंभूराज देसाईंना काय आदेश दिले आहेत ते पाहूयात. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाचं मत फुटता कामा नये. शिवसेनेचं प्रत्येक मत महायुतीच्याच उमेदवाराला पडलं पाहिजे असे आदेश शिंदेंनी शंभूराज देसाईंना दिले आहेत. सदस्यांच्या ज्या भावनांच्या जशाच्या तशा आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे पोहोचू आणि या उपर मग शिंदे साहेब जो काय आदेश देतील त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया. सातारा जिल्ह्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे म्हणून जी व्यवस्था करायला लागते ती सगळी व्यवस्था झालेली आहे. मराठवाड्यामधील काँग्रेसचा नाराज गट दिल्लीमध्ये राहुल गांधींना भेटणारे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची या गटाची मागणी आहे. तर मला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या वावड्या असल्याचं सपकाळांनी म्हटलंय. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची झालेली पिछेहाट पाहता महाराष्ट्र काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही नाराज नेत्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दाद मागितली. नागपूर आणि मराठवाडा विभागातील काँग्रेसमधले काही नेते वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत दरबारी ठाण मांडून आहेत. मराठवाड्यातील काँग्रेस नेत्यांनी सोमवारी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटाव मोहिमेसाठी नाराज गटानं राहुल गांधींची वेळ मागितली आहे. नाराज गटात माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, नेते संजय राठोड, माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्यासह अनेक जिल्हास्तरीय नेत्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय. गेल्या काही महिन्यात पक्ष संघटना कमकुवत झाली असून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्याचा आरोप या नेते मंडळींनी केलाय. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाची एकजूट ढासळल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचा दावा या गटाकडनं करण्यात येतोय. तर प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याच्या या वावड्या असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मराठवाड्यातले काँग्रेसचा गट नाराज आहे आणि ते राहुल गांधींची भेट घेणार आहेत आणि तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवायची त्यांची मागणी. काय नक्की घडलेलं आहे, काय नक्की वावड्या उडवल्या जातात आहे आणि कोणी जर गेलं असेल तर त्यांनी नेतृत्वाला भेटावं. त्यामध्ये काही वावगं आणि याच्यामध्ये काही जर बोलण्यासारखं काही विषय नाही. यापूर्वीही काही आमदार आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी सपकाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. राहुल गांधी यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीत काय चर्चा होते आणि पक्षश्रेष्ठी यावर कोणती भूमिका घेतात याकडे राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. नांदेडच्या देगलूर नगर परिषदेमधले अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सध्या गोव्यामध्ये मौज मजा करतायत. विधान परिषद निवडणुकीच्या आधी या नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात आलं.
सर्व नगरसेवक सहलीला गेल्यानं प्रचार करायला गेलेल्या उमेदवाराला मतदारच सापडत नाही तसं चित्र आहे. नांदेडच्या देगलूर नगर परिषदेमधले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सध्या गोव्यामध्ये मौज मजा करतायत. विधान परिषद निवडणुकीच्या आधी या नगरसेवकांना सहलीसाठी पाठवण्यात आले. 1 नगराध्यक्ष, 3 स्वीकृत सदस्य आणि 15 नगरसेवक सहलीला गेल्याची माहिती आहे. काही महिला नगरसेवकांचे पती गोव्याच्या बीचवर नाचतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. सर्व नगरसेवक सहलीला गेल्यामुळे प्रचार करायला गेलेल्या उमेदवाराला मतदारच सापडत नसल्याचं चित्र आहे. की प्रामाणिक इलेक्शन झालं पाहिजे. असं जर कोणाला पैशाचा आमिष दाखवून आणि सहलीला पाठवून, कारण आचारसंहितेचा भंग आहे की निवडणूक आयोग म्हणतंय की कोणाला सहलीला नेणे किंवा पैशाचा आमिष दाखवणे मतदाराला, हा पण आचारसंहिता भंग आहे. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असल्याचा आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटलांनी केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी सुद्धा नगरसेवकांच्या सहलीवरून आरोप केले आहेत. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा व्यापार व्यवहार हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तेव्हा अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये असं भाग घेऊ नये. आता निवडणूक आयोग झोपलेला आहे का? अशोक चव्हाणांचे जे वक्तव्य आहे, दरवर्षी अशोक चव्हाणांचे नगरसेवक जातात का सहलीला, म्हणून घोडेबाजार चालू आहे. ज्याचा प्रश्न आहे. आपल्याला काय, कोणाला कुठे जायचं ते ठरवावं ना. मुलं आहेत बरोबर, फॅमिली आहे, सुट्ट्या आहेत, काही दिवस तर एन्जॉय करतील ना. आम्ही कोणाला कुठे पाठवायची गरजच नाही आम्हाला. राजकारणामध्ये पातळी वरचीवर खालावत चाललेली आहे. लोकशाही लुप्त होत. मंत्रिपदासाठी ऑपरेशन टायगरचं घोडं अडलं असं कळतं. ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटणाऱ्या गटाला हवंय केंद्रामध्ये मंत्रिपद. फुटणाऱ्या गटाला मंत्रिपदाचा शब्द दिल्याची माहिती देखील आहे. मंत्री कोण होणार यावर फुटणाऱ्या गटामध्ये रस्सीखेच आहे. 3 ते 4 खासदार मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं. प्रमोद, सध्या मंत्रिपदावरून फुटणाऱ्या खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं माहिती मिळते. अगदी निखिला, ज्या पद्धतीनं ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांचा एक गट जो आहे तो फुटून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाऊ शकतो, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या गटाचा कोरम पूर्ण झालेला आहे आणि या गटाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद हवं आहे, राज्यमंत्रीपद, अशी ही माहिती सूत्रांच्या हवाल्यानं आता समोर आलेली आहे. जी माहिती मिळते निखिला, त्या माहितीनुसार 3 ते 4 खासदार जे आहेत ते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्यामध्येच रस्सीखेच लागलेली आहे, असंही सूत्रांच्या हवाल्यानं आता समोर आलेलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ नेमकं कुणाच्या गळ्यामध्ये पडते हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि मंत्रिपदाची माळ प्रत्येक खासदाराला वाटतं की आपल्याच गळ्यामध्ये पडली पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याकडनं रस्सीखेच सुरू आहे, असंही आता आपल्याला समजत आहे. जी माहिती मिळते निखिला, त्या माहितीनुसार 6 खासदारांचा एक गट जो आहे त्या गटाचा कोरम पूर्ण झालेला आहे आणि त्या गटाची बैठक देखील पार पडलेली आहे. त्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर त्यांना मंत्रिपद देऊ असाही शब्द खरं तर वरिष्ठांकडून दिला गेलेला आहे. त्यामुळे 3 ते 4 खासदारांमध्ये ज्यांची रस्सीखेच सुरू आहे त्यांच्यापैकी कुणाच्या गळ्यामध्ये माळ पडते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. निखिला, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मराठवाड्यामधील एक खासदार मंत्रिपदासाठी अत्यंत इच्छुक आहे. त्याची माहिती अशी आहे की या सगळ्या गटाचं नेतृत्व मराठवाड्यातील एक खासदार करतोय आणि त्या खासदारालाच खरं तर हे मंत्रिपद हवं आहे. त्यामुळे त्या खासदाराच्या गळ्यामध्ये ते मंत्रिपदाची माळ पडते का हे बघणं महत्त्वाचं असणारच आहे. पण त्यासोबत इतरही 1 ते 2 खासदार असे आहेत की त्यांचंही असं म्हणणं आहे की आमच्याकडे वरिष्ठता आहे, आमच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे आम्हालाही मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी माहिती मिळते. त्यामुळे बघावं लागणार आहे जे 3 ते 4 खासदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत त्यांच्यापैकी एकाला तरी मंत्रिपद मिळतं का हे बघणं महत्त्वाचं असणारच आहे. दुसरीकडे निखिला, हे ऑपरेशन थांबवण्याच्या अनुषंगाने खरं तर जोरदार प्रयत्न जे आहेत ते ठाकरेंच्या पक्षाकडनं केले जात आहेत. त्यामुळे ऑपरेशन थांबतं की होतं आणि झालंच तर त्या फुटणाऱ्या गटाला मंत्रिपद मिळतं का आणि मिळालं तर मंत्रिपदाची माळ नेमकं कुणाच्या गळ्यामध्ये पडते हे बघणं महत्त्वाचं असणार आहेच. पण या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की मंत्रिपदाची मागणी जी आहे ती फुटणाऱ्या गटाकडनं केल्याची माहिती देखील आता सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे. धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल. तर मंत्रिपदासाठी ऑपरेशन टायगरचं घोडं अडलं असं कळतंय. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी केळी उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसात केळी उत्पादकांसाठी बैठक देखील होणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये केळीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
बैठकीमध्ये विमा अधिकारी, बँक अधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.